ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावाले दीन जना ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदनी घोष जाते. थोडं शार्प करा. भोका दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित उद्धरती अखंडित नामा वास त्यांचा पाहे निशिदी निध्याय संत संग ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदनी घोष जाते. समिचरण सांद्र नीलांबुदा भमजन नेत्रं पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रं सदे देवला समिटलम चिंतयामि मनोजव मारुती तुल्य वेगम जितिद्रियं बुद्धि मतामरीष्टं वातात्मजं मोनयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगल भवन मंगल हरे Ram
जाती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त तळी कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या पुढे उघडले अभंग भगवंताचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा संत कोण कुठून आले काय करून गेले कशासाठी आले हे 5 मुद्दे या अभंगाद्वारे नामदेव महाराज आपल्या उपस्थित करतात. जसं ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उधारले दीनजना तुमचा आमचा जड जीवाचा दीनजनांचा उद्धार करण्यासाठी देवच संत होणारे देवतेची संत निमित्त प्रतिमा आणि कोणते संत ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवनी ज्याच्या पायावर ब्रह्मदिकाने डोकं ठेवावं ज्यांचं नाव मुखात आलं की मला सांगा नाम घेता वदनी आणि दोष निघतात बघा 3ऱ्या चरणामध्ये हो का दुराचारी विषयासक्त संत कृपेतून उद्धरते अशा संतांचे नामदेव महाराज देवाला देवा यांचा संवाद जर मला मिळाला तर खूप चांगलं होईल. अखंडित नामवास यांचा आहे निशिदिनी न्याय संत संग ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाते पांडुरंगा करू प्रथम नामाना दुसरे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतानिया दुसरे चरणा संतानिया शांता कृपावाणी कथेचा विस्तारू विधींद्रादी देव सदा स्वयमानव समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव द्यायचे करता स्मरण होईच कडे हे करण्याचे वंदो श्रीजन श्री गुरुजी ते नमः करणे आता कृपा बनलो सोडी भरीपती माझी पोतळी केली ज्ञानची जोडी धोरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावना झालो चराचरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम शिते प्रेम हे कळा विठ्ठल ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराले दीनजना ब्रह्मादिक ज्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोषाती प्रस्तुत प्राप्त प्रती प्राप्त तळे कीर्तन रूपी सेवा किम निमित्ताने श्री गणेश जयंती निमित्ताने आपला अखंड नाम सप्ताह हरिभक्ती परायण परमपूज्य विश्वचैतन्य श्री गगनगिरी नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आणि समस्त सोसायटी नेरूळ परिसर पंचकोशीतील गुरुजन आता इथे फक्त मला महाराजांचं नाव माहिती सुरेश महाराज गेले हरिभक्ती परायण महाराज आणि त्यांचे सुपुत्र त्याचं नावही मला माहिती सागर कारण तेच संपर्कात राहतात आणि म्हणून त्यांचं नाव मग असे लोक काही म्हणतात महाराज तुम्ही काही आम्हाला काही ओळख देत नाही जे घरी गेल्याची चौकशी करतात जेवले का घरी गेले का पोहोचले का कुठपर्यंत गेले आहेत का असं चौकशी करतात त्यांना बाकीच्यांना फक्त कीर्तन झालं महाराजांचे की संबंध तुटला आणि म्हणून आमचे परमश्री हरिभक्ती परायण सुरेश महाराज गिरे याही वर्षी सर्व तुमच्या सर्वेच्या सांगण्यावरून बोलण्यावरून खरं तर पाहिलं तर मला ज्यांनी मुंबईमध्ये आणले मागच्या वर्षी त्यांचं अकस्मात निधन झालं हरिभक्ती परायण नामदेव बाबा गुलाब नामदेव बाबाचं स्वप्न होतं महाराज मी तुम्हाला संपूर्ण मुंबई दाखवेन पण बघा कालो तस्मै नमहा कोण काळ येत कैसा नाही देहाचा भरोसा म्हणून हरिभक्ती परायण कुटुंबवासी ब्रह्मदेव नामदेव बाबांच्या स्मृतीला अभिवादन करून सेवेला आरंभ विठ्ठला पहिली गोष्ट आज थोडंसं आपण प्रवाहाच्या विरोधामध्ये अभंग घेतला बघा खरं तर हा अभंग दुसरे दिवस असतो मग तुम्ही असं म्हणाल महाराज तुम्हाला माहिती असून तुम्ही का आगळीक केली असं म्हणाल काही कारण पहिल्या दिवसाच्या कीर्तनकार्याने नाम दुसऱ्या दिवशी संत तिसऱ्या दिवशी भक्ती चौथ्या दिवशी ज्ञान पाचव्या दिवशी वैराग्य 6व्या दिवशी वेदांत 7व्या दिवशी मागणी 8व्या दिवशी कालान कार्यक्रम संपन्न झाला पण आज असं कारण आहे आम्ही ज्यांच्याकडे भोजनाला गेलो गुलाबबाबांकडे त्यांच्याच मुलाकडे आज धर्मनाथ बीज निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम होता बघा हो आणि आज धर्मनाथ बीज आहे आणि
आणि धर्मनाथ बीट आहे म्हणून मला एकदम आठवलं की आज आपण संत प्रकरणातील अभंग घेऊ. कारण आमचा महाराष्ट्र म्हटला की संत आणि भारत म्हटलं की देव. बघा हे समीकरण आहे. महाराष्ट्र म्हटलं की संत, जेवढे म्हणून संत मांदियाळी, जेवढे म्हणून जन्माला आले बघा, आधी करून संत महाराष्ट्रामध्येच आहेत. मग ज्ञानोबा तुकोबापासून तर त्याचे पहिले मला तुला जरी महाराष्ट्र बाहेर जरी संत आले असतील, उदाहरणार्थ नानक महाराज कुठून आले माहिती आहे? पंजाबमधून आले. मीराबाई कुठून आल्या? राजस्थानमधून. नरसिंह मेहता कुठून आले? गुजरातमधून. सेना आणि महाराज कुठून आले? MP बांधवकर कुठून आले? तिथून आले. मला जरी महाराष्ट्राच्या बाहेर जरी संत झाले, पण त्यांची कर्मभूमी मात्र महाराष्ट्र दे. बघा या सर्व संत मंडळीने, जेवढं संत मंडळी बघा सर्व, ही सर्व संत मंडळी पंढरपूरला जमत असेल. आणि मग तिथे सर्व संत मंडळीचं कौतुक एका अभंगाद्वारे कबीर महाराजांनी केलं. बघा ज्यांना आपण कबीर महाराज म्हणतो, हे कबीर महाराज अवतार आहेत शुकदेवांचे, ज्यांनी भागवत आपल्याला सांगितलं. बघा त्या कबीर महाराजांनी आणि सर्व संत मंडळीचं वर्णन केलं. बघा त्यांच्या एका अभंगात, देखो रे भैया पंढरपुर में क्या क्या मजमा होती है, करो पटल के उनके रेवत राजी है, एक नाथ का हिसाब खाना उजोर जलते लेता है. जनाबाई ने रोटी पकाई, नामदेव लकड़ी लाता है, पकाने को हंडा होना गोरा कुंभार देता है. सावता मारी मोटी काड़ी, विठ्ठल बिट पर नाता है, हरे नाम की उठते पंक्ति ने चौका झाड़ लगाता है. चंद्रभागे की ऐसी करामत हो क्या सबको मालूम है, पापी आया उसने आया उसका पाप होती है. देखो रे भैया पंढरपुर में क्या क्या मजमा होते हैं, देखो रे भैया पंढरपुर में क्या क्या मजमा होते हैं, देखो रे भैया पंढरपुर में क्या क्या मजमा होते हैं. आनंद पंढरपूर मध्ये का साधू संत त्या ठिकाणी आले म्हणून. बघा आता जे आले हरिभक्त प्रेम माननीय श्री अशोक अंकुशराव गावडे, मग दिवशी त्यांनी हार घातला होता. मला तुम्हाला थोडी ओळखली. बघा एक परमार्थाची आवड असावी लागते. आता जरी आवड नसते तरी आवड निर्माण करावी लागेल. आता आवड जरी नसली तरी आवड निर्माण करावी लागेल. जर नाहीच आवड निर्माण केली तर पुढे आपल्या पिढीला ती सवड जमणार नाही. एक लक्षात. म्हणून गरज आहे बघा, कालो तस्मै नमः म्हणून कबीर महाराजांनी वर्णन केलं. देखो रे भैया पंढरपूर में क्या क्या मजमा होती है. वर्णन पंढरपूरचं सर्व संत मध्ये पंढरपूरमध्ये. कारण मी पहिली बोललो की महाराष्ट्र म्हणजे संत. बरं संतांच्या आणि महाराष्ट्रामध्ये येण्यामुळे काय झालं तर महाराष्ट्राचे डोंगर पूजनीय, महाराष्ट्राचे झाड पूजनीय, महाराष्ट्राचे पर्वत पूजनीय, अहो दगड पूजनीय, महाराष्ट्राचे बघा नद्या पूजनीय. मला सांगा नद्या वाचे म्हणता गंगा गंगा आणि सगळं दोष जाते गंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी
पुरी तुझी पडता दृष्टी पडत ब्रह्मगे संतामुळे बघा नद्या संतामुळे म्हणून आम्ही उपकार आमच्या संतांचे काय सांगू आता संतांचे उपकार केले उपकार सांगू काय आपण करी ऐसे धर्मे त्यांचे देखील पाय तिथले अक्षय अभय दानगा केले उपकार सांगू काय तरी काही लोक म्हणतात थोडं शिकलं माणूस की सहज म्हणतात ते म्हणतात हा संतांचे आम्हाला काय गरज थोडं बघा संत वाङ्मय उघडून बघा थोडंसं संत वाङ्मय उघडल्यानंतर कळेल आपण जे म्हणतो की आम्हाला हे विज्ञान जे मिळालेले आहे हे विज्ञान कुठून आलं हे संतांच्या माध्यमातून आलं बघा प्रत्येक माणसाकडे कमीत कमी एक तरी मोबाईल आहे आता कमीत कमी एक मोबाईल प्रत्येक माणसाकडे मला सांगा पण हा मोबाईल आम्हाला कोणी दिला माहिती कोणी दिला आम्हाला मोबाईल कोणी निर्माण केला कोणी तयार केला मोबाईल जरी तयार झाला असेल निर्माण झाला असेल पण त्याचा फॉर्म्युला कोणी दिला मला सांगा ना त्याचा फॉर्म्युला दिला नाद बाबांनी 14 शतकामध्ये सनाद माझी धारणा पोटी धरिता जगाची गुहे गोष्टी त्याचे उडती कर्णपुटी ते काळी दूर श्रवण सिद्धी गा कानाला लावला की आवाज येईल सनाद माझी धारणा पोटी धरिता जगाची गुहे गोष्टी या ओव्यावर मार्टिन लुथर नावाचा सायंटिस्टने कदाचित अभ्यास केला असेल म्हणून 1973 मध्ये पहिला मोटोरोला कंपनीचा मोबाईल आकाराला आला कधी 1973 मध्ये बघा मोटोरोला कंपनीचा मोबाईल पहिला मला सांगा पण फॉर्म्युला मात्र आमचाच आहे ना आमचा म्हणजे आमच्या साधू संतांचा फॉर्म्युला अजून थोडं पुढे झाला ते काही इंजिनियर लोक म्हणतात ते म्हणतात नाही आम्ही आमच्या कर्तबगारीने तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी असं म्हटलं बाबांनो सिव्हिल इंजिनियरवाल्यांना सावध केलं तुम्ही रो हाऊस बांधा तुम्ही फ्लॅट बांधा गगनचुंबी बांधा पण माझा मुद्दा लक्षात ठेवा मग काय मुद्दा दिला महाराजांनी जयामध्ये देव आधीमध्ये जयामध्ये देव आधीमध्ये जयामध्ये देव आदिमध्ये आनंदी जयामध्ये देव आदिमध्ये आनंदी बोल पाया बिंदी नखते बोल पाया बिंदी नखते
सिमेंट आणि काय करा, खोल करा. खोल पाया भिंती न कशाची. ज्याचा पाया खोल, ज्याचा बेसमेंट मजबूत, ते घर, ती बिल्डिंग, तो फ्लॅट, तो हाऊस. सागर मी तुला पहिले बोललो पोट मी जेवण करून घे म्हटलं. तुला बोलवतो नाही माझ्या बाजूला तुम्हाला पोट मध्ये जेवण का म्हटलं. मी कमी जेवलो का पका झाला पोटभर जेवायचं. लक्षात घ्या. विठाला जाऊ द्या, सिव्हिल वाल्यांचा जाऊ द्या, त्यांचा प्रश्न मिटला. थोडं आपण आता ऑटोमोबाईल वाल्यांकडे येऊ. ऑटोमोबाईल वाल्यांकडे मला सांगा, मोटरसायकल किंवा कार म्हणा, काही म्हणा, पेट्रोलने चालते की करंटने चालते? हो, पेट्रोलने की करंटने? करंटने. मग पेट्रोलची काय करायचं, पंप बंद करून द्या. मग नुसतं पेट्रोलने, करंट नाही का, काय करायचं करंटची मला सांगा. मोटरसायकल पेट्रोलने चालत नाही ना, करंटने चालत नाही. दोन्ही एकत्र आल्याशिवाय चालत नाही. ते दोन्ही एकत्र आल्यानंतर मला सांगा किती ऊर्जा निर्माण होते. हे सूत्र आम्हाला कोणी दिलं? कोणी दिला? इंधन त्यागी संयोगाचे गुणे, सागुरा दर्शने तुझी ओळ. इंधन आग, ऐक, इंधन त्यागी संयोगाचे गुणे. इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल, आणि आग म्हणजे करंट. मला सांगा, जोपर्यंत पेट्रोल आणि करंट यांचं कंबशन पिस्टनवर होत नाही, दोघं एकत्र येत नाही, तोपर्यंत कुठलंच वाहन पळत नाही. बघा, हे सूत्र कोणी दिलं? आणि म्हणतो आम्ही, अरे नाही बाबा, असे किती उदाहरणं काय सांगू तुम्हाला. आपण ज्याला वीज म्हणतो, हे वीज कोणी निर्माण केली? बरेचसे लोक म्हणतात थॉमस एडिसन निर्माण केली. थॉमस एडिसनने लाईट लावला, पण आमच्या माऊलीने म्हटलं उदकाची हवेशी प्रकट लगेच दिसे त्याच्या विजमाच्या शरीर काही. माऊली म्हटलं पाण्याच्या फोर्स पासून, पाण्याच्या दाबापासून, पाण्याच्या प्रवाहापासून वीज निर्माण करता येईल, होईल. लाईट लागल, पण लाईट फोडला तर पाणी निघणार नाही. आबाती सिद्धांत कोणी बघायला कधी लाईट पाणी निघतं का? हे आम्हाला कोणी दिलं मला सांगा? हे संतांनी दिलं. संत वाङ्मय दिलं मला सांगा. आपण संत वाङ्मय पाहत नाही. संत वाङ्मय छोटस आहे का? मला छोटस नाही ना संत वाङ्मय. नुसतं अभंग अभंगच म्हणावे तर किती अभंग काय तुकोबारायांचे अभंग, ज्ञानोबारायांचे अभंग, नाथबाबाचे अभंग, सकल संत गाथेमध्ये अभंग, सर्वांचे अभंग अभंग, जे कधीच भंग ते एवढे अभंग, एवढे अभंग. तिच्या ओव्या ओव्या म्हणावा. ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्या, नाथ भागवतच्या 18,000 ओव्या, भावतरामाच्या 43,000 ओव्या, अजून इतर सर्व ओव्या, सुभाषित आहेत, श्लोक आहेत. एवढं सर्व असल्यावर सुद्धा आम्ही कटोरा घेऊन दारोदार का दुसऱ्याचं उचलावं? असं कधी पाहिलं का? राजाच्या बायकोने कधी भीक मागितली का? राजाची कांदा काय भीक मागे, राजाची कांदा काय भीक मागे, राजाची कांदा काय भीक मागे, राजाची कांदा काय भीक मागे. कीर्तनकारांच्या पिढ्याच्या पिढ्या निघून गेल्या तरी संत वाङ्मय संपणार नाही. म्हणून संत वाङ्मय बघा, जे कीर्तनकार यांनी राजाच्या बायकोसारखं असावं. तुळशीदास महाराज तुझे रामायण लिहिली. तुळशीदास महाराजांनी रामायण लिहिलं, पण रामायण लिहिताना पहिले प्रभू रामाला पती मानतात. असा अभिमान जाई जनी भोरे,
भोरे मै सेवक रघुपती पती मोरे. तुळशी रामायण लिहिताना सुरुवातीला काय म्हणतं रामाला, राम माझे पती. बघा माऊलींनी म्हटलं का, दुर्ळांबुला केला गे बाई, ब्रह्मादे का तो न पडे खाई. अहो त्यांनी केला पण एका ठिकाणी आम्हालाही म्हटलं ना, आम्हाला म्हटलं तुम्ही करा, रांडव राहू नका बाई, पाहुणी करावर तेने तुम्ही सुखे वाल, आयो मरण बर. रांडव राहू नका बाई, रांडव राहू नका बाई, पाहुणी करावर तेने तुम्ही सुखे वाल, आयो मरण बर. रांडव ज्या मरती बाई त्याची नाना योनी, रांडव ज्या मरती बाई त्याची नाना योनी, स्वामी करुण सुखे होई उलटे येणे जाणे, स्वामी करुण सुखे होई उलटे येणे जाणे. रांडव राहू नका बाई, रांडव राहू नका बाई, पाहुणी करावर तेने तुम्ही सुखे वाल. याचा अर्थ कीर्तनकाराने देवाशी नातं कसं काला कांत वाहतात बघा. म्हणून एवढं मोठं संत वाङ्मय आमच्याकडे संतांनी करून ठेवलं. काही सोपी गोष्ट आहे का मला सांगा ना. एक पैसा खर्च न करता आम्ही पोटच नाही भरत ना, पाटील सुद्धा बांधून देतो ना. पाटील तरी जो ठरवून येतो. शोकांती काय महाराज काय सांगा तुला, विठाला म्हणून महाराष्ट्रीय संत तुम्ही. पण संत कुठे येत नाही. संत जेव्हा येतात ना, दोन गोष्टी असाव्या लागतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन तो देश. जय जय हरी जय राम धर्म घेती, हरी जय राम धर्म घेती, जय जय हरी जय राम धर्म घेती, जय जय हरी जय राम धर्म घेती. लाला नारायण पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म, येथे येतात बघा कुळ पवित्र देश पावन. थोडा विचार करा आपण. नवनाथाचं जर आपण मला सांगा, नवनाथाचा जर आपण चरित्र ग्रंथ उघडला तर शेतीत आपला बघा कृष्ण भगवंताने आणि सर्वांनी एकत्र केलं होतं. शेवटी द्वापाराच्या अंती नामाचे सुकृत अजून निश्चित चालत असे कवी हरी कृत मला सांगा. आणि हे सर्व कर भाजन वगैरे सर्व एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर त्यांना सांगितलं की आता माझा अवतार कार्य लवकर होणार नाही. आता याच्या पुढे जबाबदारी तुमची बघा, सांभाळायची जबाबदारी तुमची. ज्याला आपण कवी आणि नारायण म्हणतो, कवी नारायण झाले मच्छिंद्रनाथ आणि हरी नारायण झाले गोरक्षनाथ. बघा कर भाजन वगैरे सर्व चम्मच वगैरे सर्व मला सांगा. आणि मग यांच्याच कोळामध्ये शेवटी बघा मला वाटतं 32व्या अध्यायामध्ये आलेले त्याच्यामध्ये असा काहीतरी दृष्टांत येतो. काशीचा राजा आणि मरण पावला येताना समोरून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आले आणि त्या ठिकाणी लोक खूप रडत होते की आमचा राजा गेला, आमचा राजा गेला. मच्छिंद्रनाथांनी म्हटलं, अरे गोरक्षा, जनतेचा कैवारी दिसतो बघ, एवढी मोठी जनता रडते
मला असं वाटतं राजाला उठवावं. म्हणजे महाराज कसं काय उठवणार तुम्ही? अरे मी त्याच्या कायामध्ये प्रवेश करतो, तू माझं शरीर सांभाळ. एका कुठे देवीच्या मंदिरामध्ये खाली असं एक गुहा आता, त्याच्यामध्ये त्याचं शरीर ठेवलं म्हणजे नाथाचं. मला सांगा, आणि मग प्रवेश केला. राजा उठला. राजा उठल्यानंतर राजाने राज्य केलं. मला सांगा, आणि त्यांना जो मुलगा झाला होता तो मुलगा म्हणतो धर्मनाथ आहे. शॉर्टकट मध्ये आपण चाललो बघा. म्हणजे त्या निमित्ताने आधी धर्मनाथ बीजी बघा. मी पहिलेच बोललो की नाथांचं फार मोठं कार्य आहे. नाथांचं बघा शाबरीमध्ये त्यांनी नाथांकडे एवढं, आणि काय सांगावं तुम्हाला, एवढी पॉवर होती, आध्यात्मिक पॉवर. अहो त्यांनी कधी म्हटलं की सूर्याला थांबवायची त्यांच्याकडे क्षमता होती, पृथ्वीची गती थांबवायची त्यांच्याकडे क्षमता होती. बघा मला सांगा, कारण एवढे नाथ काय होते, प्रबल होते, प्रबल. मला सांगा त्याच्यासाठी हे सर्व आम्ही बघा अजून आपण असा विचार करत पाहत नाही. आपण जेवढे मनुसंत झाले बघा, आपण ज्यांना जनाबाई म्हणतो, जनाबाई. अहो जनाबाई कोण होती माहिती की? जनाबाई फक्त आताची जनाबाई आहे. जनाबाई चार युगात जनाबाई. मला सांगा, जनाबाई 4 युगातली, नामदेव महाराज 4 युगातले, तुकाराम महाराज 4 युगातले. अहो जनाबाईचं अभंग आहे ना, ऐका. नामाचे जन्ममुळे संचित, हिरण्यकशिपुळी नाम भक्त प्रल्हाद, पद्मिनी नाव मध्ये श्रेष्ठ दासीचे पद, दुसरा जन्म या चांगलं. मला सांगा, फक्त भरते मारे लात. आणि द्वापरी उद्धव कृष्ण सेवेला की जन्मला, कुब्जा नाव माझा देवी उद्धार केला, कलियुगी नाम विठ्ठल चिंतनी, त्याच्या सेवेला की जन्मली दासी जने, जगत गुरु तुका अवतार नाम येता, सांप्रदाय सकाळचा इथून या. बघा एवढं मोठं संत वाङ्मय. आणि आपल्या याच्या महाराष्ट्रामध्ये घडलं. हिरण्यकशिपू कुळी भक्त प्रल्हाद, कृतयुगामध्ये हिरण्यकशिपूच्या कुळामध्ये भक्त प्रल्हाद म्हणून जन्माला आलेले नामदेव महाराज, आणि त्यांना सांभाळणारी पद्मी नावाची दासी जनाबाई. बघा दुसरा जन्म या चांगद राम भक्त, मंथरा नाव माझे भरते मारले लात. त्रेतायुगामध्ये वालीच्या पुटी जन्माला आलेला. मला सांगा, अंगद म्हणजे कोण होतं माहितीये का? नामदेव महाराज. आणि कैकेयीचे कान भरणारी मंथरा नावाची दासी जनाबाई. द्वापार युगामध्ये उद्धव, कौसाला फुलं देणारी कुब्जा म्हणजे जनाबाई. कलियुगी नामा विठ्ठल चिंतनी, त्याच्या सेवेला की जन्मली दासी जनी, जगद्गुरु तुका अवतार नाम येता, आणि संप्रदाय सकाळचा घेतला. एवढी मोठी स्मृती काय सांगा तुम्हाला. ज्यांनी तुळशी रामायण लिहिले ते वाल्मिकीचा अवतार त्यांना म्हणतात. मला सांगा, जांबुवंत महाराजाला आपण म्हणतो, तर नारायण सोनार त्यांचा अवतार आहे. बघा मला सांगा, हे सर्वांचं वर्णन आपल्याला याच्यामध्ये सापडेल. कुठे? नवरात्राच्या गाथ्यामध्ये सापडेल. बघा वाचा तर वाचा. या माणसामध्ये आले फुकट नाही आले. मला सांगा, पवित्र ते कुळ पावन, कुळ पवित्र पाहिजे. बघा व्यवहारामध्ये काही गोष्टी शुद्ध करायच्या, पवित्र करायच्या, त्यासाठी काहीतरी प्रक्रिया कराव्या लागतात. बघा भस्मनाम शुद्ध येते, कांश तांब्र आंबलेनं शुद्ध येते, नदी वेगेनं शुद्ध येते, रजा शुद्ध येते, नारी भस्म नाम शुद्ध कांश. काशाचं भांड शुद्ध करायचं तर पूर्वी काय लागत होतं? रिंबार ना, साबण ना, काही नाही. गौरीची राख घ्यायची, आतून बाहेरून काशाचं भांड. आजीबाई बरोबर आहे ना? आजीबाई मान हरली याचा अर्थ आजीबाईला काशाचं भांड व्हायची. स्टील आता निघालं. काय सांगा, स्टील असं आहे 200-250च्या भावाने घ्यायचं साहेब. 200-250 रुपये किलोने घ्यायचं आणि विकताना 10 ते 15 रुपये किलोने विकायचं. बघा ज्या काळामध्ये ज्यांनी तांब्याचे पितळाचे भांडे घेऊन ठेवले. एक बाबा म्हणे माझ्या लग्नामध्ये 100 रुपयाचं पितळाचं भांडं घेतलं म्हणे महाराज. तांब्याचं भांडं 100 रुपयाचं, ते कुठे डेक म्हणायचे. ती 100 रुपयाची डेक म्हटलं बाबा आज केवढीची म्हणे? आज ती 15,000ची म्हणे. करा तुम्ही विचार. ते तांबा आणि मला सांगा पितळ सोनं वगैरे आपण चमक आहे, फक्त स्टील चमक आहे. हो काय सांगा तुम्हाला, स्टील चमक. स्टील असं आहे, उपाशी मारायची वेळ तर गाण सुद्धा ठेवता येत नाही. काय सांगा, पगार ते मोडायला गेलं की 10 रुपये 12 रुपये किलो. मला सांगा, म्हणून पूर्वी काशाचं भांड होतं. बसची म्हणून सुद्धा ते कांश, आतून बाहेरून गौरीची राखाशी लावली, कसा घासलं की काशाचं भांड झालं, पवित्र शुद्ध झालं. त्याच्यानंतर ताम्र आंबल्याने शुद्ध येते. तांब्याचं भांड. आता गावामध्ये मोठे मोठे कार्य व्हायचे. पूर्वी काय केटरर नव्हती. मला सांगा, स्वयंपाक सारे मिळून करायचे. मला सांगा, आता हात कोणी लावत नाही. आता फक्त केटरर. काही झालं की केटरर काय आम्ही केटर लावलेलं आहे. आम्ही केटर काय ठीक, काय हरकत नाही. मला मग तांब्याचं भांड वापरायचं ठरलं तर त्याला आम्ल पदार्थ म्हणजे लिंबू लावायचे किंवा लोणचं लावायचे, किंवा आणि त्याला आपण आवळाचं लोणचं म्हणत ते लावायचे. मला सांगा, म्हणजे आजची पितांबरी
ताम्र आंबलेली शुद्ध येते, नदी वेगाने शुद्ध येते. नदी जोपर्यंत वाहत राहते तोपर्यंत त्याच्यावर शेवाळ येते बघा. पहा तुम्ही नदी पहा, जोपर्यंत नदी वाहते तोपर्यंत शेवाळ येत नाही. नदी का थांबली, धार बंद झाली, माऊली म्हणतात उदकावरी बाबळी, उदकाचे जसे झाकुळी, का वायाचे अभळे आकाश लोटे. तसं मासिक पायने स्त्री शुद्ध होते. वाहत राहिल्याने नदी, आम्ल पदार्थाने तांब्याचं भांड आणि राखेने काशाचं भांड. तसं कूळ पवित्र करण्यासाठी काय करावं लागतं? आम्ही दररोज हरिपाठात म्हणतो, ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, परंपरा त्याचे कुळ परंपरा त्यांची पुढे. ज्या घरामध्ये आजही हरिपाठ होत असेल, ज्या घरामध्ये आजही हरिपाठ होत असेल बघा, मी त्या सर्व घराच्या उंबरठ्यावर माझा माथा रगडतो. इसं गर्व से कहो, ओनली थेरोटिकली, नॉट प्रॅक्टिकली. थेरोटिकली नॉट इक्वल टू प्रॅक्टिकली मधला शब्द ज्याला आपण एरर मध्ये डबल आर आर फार घातक शब्द येतो. बोले कैसा चाले त्याचे वंदावे पावले, बोले एक चाले एक त्याचे पाहून बघा. म्हणून गरज आहे परंपरा त्यांचे कुळ शुद्ध. पूर्वी आजीबाईने हात धरला तो चला रे बाळांनो मंदिरात, चला चला रे मंदिरात ना. ते आता आजीने हात धरला की पोराचे हात घेऊन मंदिरात जायचे. आता आजीच टीव्ही पाहत बसत नातवांचं काय, आजीच मालिका सोडत नाही. ही झाली का मालिका, ती झाली का ती मालिका, ती मालिका, ती मालिका. काही काही आज्या ते काय सांगा तुम्हाला, जेवण करता करता मालिका पाहतात, धसका लागला की पाणी मागतात. आजीबाईचं काय काम आहे, आजोबाचं काय काम आहे? आई आजी आणि आजोबाचं काम आहे की आई वडील जरी त्यांना शिकवत असेल उच्च शिकवा, शिकू नये असं माझं मत नाही. जगातल्या जेवढ्या डिग्र्या असतील तेवढ्या हासिल करा, जगातल्या जेवढ्या डिग्र्या तेवढ्या हासिल करा, तेवढ्या मिळवा. ऐकली तो आपला अधिकार आहे मला सांगा. पण त्याच्याबरोबर आमचा एक अधिकार आहे की आम्हाला आमच्या संस्कृतीची जाण ठेवा, हाही अधिकार महत्वाचा आहे. पोरग शिकतो म्हणजे अमेरिकेला, पोरग अमेरिकेला शिकतं, बाप मिळाला निरोप गेला म्हणे असं करा, आता मला काही सुट्टी मिळणार नाही, मला काही फ्लॅट नाही, मी राखीला येतो. इकडे राखेला फोन केला, त्याने म्हटलं मला तिकीट काही मिळालं नाही, असं करा, मी दहाव्याला येतो. दहाव्याला पुन्हा फोन केला, त्याने म्हटलं एक काम करा, मी इकडून पैसे पाठवून देतो, तुम्ही सर्व करून घ्या, वरपून घ्या. सांगा तुम्ही असं इतकंही नका शिकू, इतके नका शिकू, मला सांगा असं इतकंही शिकू नका की मुलाची बापाची गाठ पडणार नाही, मरेपर्यंत गाठ पडेल, इतकंही शिकू नका मला सांगा. शिकवा पोरांना, असं नका म्हणतो, शिकवा ना. आता मी स्वतः ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं BSc BEd मी केलेलं आहे, मला सांगा. शिका ना, जेवढं शिकते तेवढं शिका. पण त्या शिकण्याबरोबर आमच्या संतांची शिकवून लक्षात ठेवा, कारण त्याची माझे हित करीती सकाळ देण्या गोपाळ कृपा करी. बाकी कोणीच नाही मला सांगा. कोणी मला आमच्या आई बापांना एकच हित माहिती आहे, आई बापांचं एकच विचार आहे, आमच्या पुराणी ATM मशीन बनावं
आणि दर महिन्याला पॅकेजच बाहेर यावं. ऐक नाही, हित ते ठाऊक नाही जननी जनका ती लौकिका चार दाखवली. ही तुम्हाला सांगा आई बापांना नाही माहिती, ही फक्त साधू संतांना माहिती. हित ते ठाऊक नाही जननी जनका ती लौकिका चार दाखविला. म्हणून परंपरा त्यांचे कुळ शुद्ध. ज्या घरामध्ये भगवत नाम चिंतन होत असेल, ऐक नाही, मला सांगा, जेवणाच्या आधी हरिपाठ म्हणा, जेवणाच्या आधी नाम चिंतन म्हणा, जेवणाच्या आधी भजन म्हणा, नाही काही जमलं तर नुसतं रामकृष्ण जरी म्हटलं तरी भरपूर आहे. बाकी काही म्हणू नका. नाही हरिपाठ येत ना, हरिपाठ किती मुखी तरी गाय आणि पवित्र त्याचा. हरिपाठ नाही पाठ झाला नका पाठ करू, पण नुसतं हरिपाठाची कीर्ती जरी गायली तरी फळ तेवढंच आहे. जेवढं पाठ केलं तेवढंच फळ. जर कीर्ती गायलेली मिळत असेल तर लोकांची निंदा करण्यापेक्षा हरिपाठाची कीर्ती गायली काही वाईट आहे मला. म्हणून परंपरा त्यांचे कुळ शुद्ध. अजून बघा व्यवहारामध्ये काही गोष्टी शुद्ध करायच्या, पवित्र करायच्या. अजून काहीतरी मला सांगा, मेथड आहे काहीतरी मला सांगा. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा. हात पवित्र करायचे असतील तर असं करा, सोन्याचं ब्रेसलेट घ्या. म्हणजे आहे तर चोरांना जमलते. हो, हस्तम पादम नाही का मी हे पवित्र. दान पुण्य, हात पवित्र मला सांगा होता दान पुण्य. हस्तम पवित्र म्हणजे दान पुण्य. पण पुन्हा अजून मला सांगा रिमार्क केले आपल्या शास्त्रकारांनी, सावधान. दान धर्म करताना सावधान. आहार नहार परिज्ञान दान धर्म अपि दुष्कर. दान धर्म करण्यामध्ये सुद्धा थोडा आता फार मोठा धांगा प्रश्न. द्यावा की न द्यावा मला सांगा. आम्ही दिलं दान जर कुपात्र झालं तर, आम्ही दान दिलं सप्त्याला आणि ते गेलं तमाशाला. सांगा ना, ते मला सांगा ना काय होईल. हस्तम पवित्र दान पुण्य. आता अलीकडे एक मला सांगा, मागणीची रीत निघाली, पैसे मागण्याची. पोरं कडीवर घ्यायचं आणि भिकीची बीडी येतात ते इकडे इकडे आहे का ते. पोरग कडीवर घ्यायचं. एका ताईच्या मुलावर मी 10 वर्षापासून एवढंच पोरग पाहिलं. एक वेळा मला भेटल्या तर मी कायम फिरतो. त्यांच्यात आमच्यात काही फरक नाही. त्याला घेऊन आम्ही फिरतो, पोरग घेऊन ते फिरतो. एवढाच फरक, दुसरा काही नाही. हो ताई म्हणजे काय तुम्ही ते भिकीची बिडी आले ना म्हटलं, बरं का माझ्याकडे नागारायण पाहायला. तसं नाही म्हटलं, मला तुम्हाला काहीतरी द्यायचे, भिकीची बिडी द्यायची ती म्हटलं. मला तू चल पोरग. म्हटलं ताई हे पोरग 10 वर्षापासून पाहतो मी, हे वाढत नाही. असंच आहे का? असंच आहे का? का असं तर काही नाही ना म्हटलं की तुम्ही दर वर्षाला नवीन नवीन जन्माला घालता, असं तर काही ना. माझ्याकडे रागारागाने पाहायला लागली ती मला. समजा भिकेची बिडी म्हणून पैसे गोळा करतात आणि संध्याकाळी तेच पुन्हा आपल्या समोर येतात आणि एखाद्याने म्हटलं का रे आम्ही तुला भिकेची बिडी घ्यायला पैसे दिले आणि तू असं करतो. तो म्हणे मी का तुमच्या बापाची पितो का? मग आमचं दानाचं काय झालं? काय झालं मला सांगा ना. कुपात्र दानाचं भावे दरिद्रो दारिद्र्य दोषाने करू ती पाप मग पाप प्रार्थना ती पुनर्वर दारिद्र्य पुनरे व पाप. म्हणून दान धर्म करताना विचार करा. जिथे द्यायला तिथं आपण देत नाही. मला सांगितलं द्या, भरभरून द्या ना. सप्त्याला भरभरून द्या, मंदिराला भरभरून द्या, काय असेल मला सांगा तिथं द्या ना. म्हणून दान धर्म करताना जरी हात पवित्र होतात पण प्रश्नचिन्ह मात्र निर्माण होतं. पादम पवित्र यदि तीर्थयात्रा. पाय पवित्र होतात पण तीर्थयात्रा केल्याने बघा. म्हणून हस्तम पवित्र यदि दान पुण्य, पादम पवित्र यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्र यदि नाम घोषो, पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. मुख कशाने पवित्र माहिती का? कशाने? लोण खाल्ल्याने नाही होत. मुखम पवित्र यदि नाम घोषो, भगवंताचं नाम घोष. मला आमची संस्कृती, आमची जुने लोक एवढे काय मला सांगा, आमचे म्हातारे झाले बाबा, संस्कृती आमची ते बावळट नव्हते. एकाला एक भेटले की राम राम म्हणतात. आता ते राम राम सोडून दिलं, बाय बाय म्हणायला लागले. बाय बाय हाय हाय कोण म्हणतं माहिती का? जे दुखी झालं का तेच म्हणतं बाय बाय. त्याचं दुःख झालं का हाय हाय. मला काही कळत नाही मला. एडी मागे चांद भेटेल, कंदील की हागणे भेटेल. अरे राम राम म्हणा मोठ्याने, ते सोडून दिलं. बाय बाय ना हाय हाय करत बसतात. मला सांगा ना. आणि कसं काय मुखम पवित्र नाम घोष जमल का मला? म्हणून पादम पवित्र यदि तीर्थयात्रा सोपी गोष्ट आहे, काही करायची गरज नाही. म्हणून पवित्र ते कुळ पावन, तो देश पावन. मला सांगा देश पावन पाहिजे. आजचा आमचा महाराष्ट्र, याचं रामायण मध्ये काय नाव आहे माहिती नाही? जाऊ दे बरं. प्रभू रामचंद्र कोणत्या अरण्यामध्ये वनवासाला आले होते? दंडक. एवढं माहिती
पूर्वी महाराष्ट्राला दंडक अरण्य नाव होतं. छत्तीसगड जिल्ह्यापासून आपलं ते राज्य ना छत्तीसगड राज्यापासून महाराष्ट्रासह कर्नाटक पर्यंत काय होतं? दंडकारण्य होतं. याला दंडकारण्य का म्हणायचे? कारण इथे 67 राक्षसांचा मोड्याला येत ते पळाले ब्राह्मण आणि हे राक्षस देवधर्म करू देत नव्हते. मग तुम्ही म्हणा राक्षस म्हणजे काय? पार्वती मातेने भगवान शंकरा रामचंद्र मानस मध्ये विचारलं, म्हणे प्रभू तुम्ही निशाचर म्हणतात, पण काय भानगडे म्हणे निशाचर कोण? मग भगवंतांनी उत्तर दिलं, बाडे खल्लो सब चोर जिवारा जो लंपट परधन परदारा ये आचरण निशिदिनी जान निशाचर वै भवानी. मला सांग यांना म्हणतात राक्षस. यांच्या राक्षसाच्या सुळसुळाटामुळे आमचा महाराष्ट्र काय झाला होता? पतित झाला होता. मला सांगा मग तो पावन कोणी केला? असं पुन्हा असं म्हणा तर पतितांना पावन करणारा एकच आहे, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता. पतितांना पावन ठरलं माहितीये. शिळा होती मनुष्य झाली. प्रभू रामाच्या चरणाची धूळ उडाली आणि ती दगडावर पडली, तिची पुन्हा आईला झाली बघा. म्हणजे प्रभू रामाचे पाय पतितांना पावन करणारे होते बघा. आणि मग असे पतितांना पावन करणारे पाय आमच्या महाराष्ट्रामध्ये अनवाणी फिरले ना हो. सीतामाईचं हरण झालं. शोध करण्यासाठी प्रभू रामचंद्र लक्ष्मण दादा निघाले. निघता पंप सरोवरजवळ आले. तिथे हनुमंतराची गाठ भेटली. गाठ झाली. हनुमंतरायांनी प्रभू रामाला लांबून पाहिलं आणि हनुमंतरायांनी प्रभू रामाला प्रश्न विचारला, कुतुम श्यामल गौर शरीरा छत्री रूप दर्य हो बनविरा. कुतुम श्यामल गौर शरीरा कुतुम श्यामल गौर शरीरा छत्री रूप दर्य हो बनविरा. कुतुम श्यामल गौर शरीरा कठिन भूमी कोमल पादगामी कठिन भूमी कोमल पादगामी कौन हेतु के चरत हो स्वामी कौन हेतु के चरत हो स्वामी. कुतुम श्यामल गौर शरीरा छत्री रूप दर्य हो बनविरा. कुतुम श्यामल गौर शरीरा. हनुमंताने कोतुम श्यामल गौर शरीरा रामाच्या पायाकडे पाहिले. कोतुम श्यामल गौर शरीरा छत्री रूप दर्य हो बनविरा. कठिन भूमि कोमल पदगामी. आपके पैर मक्खन के माफिक मुला. भूमि कठिन है. कठिन भूमि कोमल पदगामी. आपके पैर मक्खन के माफिक मुलायम है. भूमि कठिण आहे याचा अर्थ या मातीला रामाचे पाय लागले. महाराष्ट्राला रामाचे पाय लागले मातीला. महाराष्ट्र पावन झाला. नाम चिंतनाने आणि कुळ पवित्र झालं आणि मग संतांचं अवतरण झालं अभंगाच्या पहिल्या चरणात. ब्रह्ममूर्ती सांग जगी आवरले. ब्रह्ममूर्ती सांग जगी आवरले. ब्रह्ममूर्ती सांग जगी आवरले. ब्रह्ममूर्ती सांग जगी आवरले. ब्रह्ममूर्ती सांग जगी आवरले.
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावे आले 3 बघा कारण आपलं पहिल्या चरणामध्ये आठवण जाणार ब्रह्ममूर्ती संतावर आपलं कीर्तन आठवत 9 झाले विनोदाच्या कीर्तनात वेळ जात नाही आणि अध्यात्मामध्ये वेळ कळत नाही बघा का कळत नाही एकाने विचारलं म्हणे बाबा विनोदामध्ये वेळ जात नाही आणि अध्यात्मामध्ये वेळ कळत नाही म्हणून त्याला कारण असते अध्यात्म ही गोळ्याची भेलीसारखी असते श्रोता का एकदम मुंगळ्यासारखा चिटकला साहेब तो मुंगळ भेली सोडतच नाही तुटला तरी सोडत नाही याचं कारण आहे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले मला जन्मले नाही अवतरले आमचं वाढलं बघा आमचं चिंतन वाढलं जर जन्मले म्हटले असता मी सरळ निघून गेलो असतो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले देवाचा अवतार संतांचा अवतरण आणि तुमचा आमचा जन्म देवाचा अवतार देवाचा अवतारला काय परित्राणाय साधूना विनाशाचे धर्म संस्थापनार्थाय संभवामी ते वेळ आपुलचने कैवारे सबनवून साकारे अज्ञानाच्या अंधारे सती सत्पुरुष दानशीळ यात्निक तपस्या अलौकिक संन्यासी जे जब जब हुई धर्म की हानि 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 बालकासुर अधम अभिमानी बालकासुर अधम अभिमानी जब जब हुई धर्म की हानि जब जब हुई धर्म की हानि जब जब हुई धर्म की हानि जब जब हुई धर्म आहे तुका म्हणे धर्म संस्थापन केला नारायणी अवतार म्हणजे देवाचा अवतार त्यासाठी आहे धर्माचं रक्षण ऐकणी साधूचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दळ धर्माची संस्थापना साधूचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दळ मला सांगा म्हणून देवाचा अवतार आहे पण देवाला बोलवावं लागतं कशाची वाणे सांगे सकळाशी तळमळ मानसी करू नका पण तेव्हा वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री व्हाय तोय सांगत ते पृथ्वीवरी पाप झाले से फार सोचले ना भार मजाता तक्रार गेली तेव्हा देव येतो पण संत तसं नाही मला सांगा संतांचा अवतार आहे तुमचा आमचा जन्म आहे बघा तुमचा आमचा जन्म आहे तुमचा आमचा जन्म काय माहितीये का त्याला कारण आहे जन्माला 3 कारणे कर्म पाप आणि वासना जन्माला कारण 3 कर्म पाप आणि वासना अगा कर्म जे उरावे ते सुख दुःख फळावे ते भोगायावे देहाय पण एक मुद्दा चांगला आहे बघा आम्ही मागच्या जन्माचं जरी कर्म भोगण्यासाठी आलो मागच्या जन्माचं कर्म भोगण्यासाठी आम्ही आलो बघा पण आम्हाला जन्म मात्र माणसाचा मिळाला मागच्या जन्माचं कर्म चांगलं कर्म भोगण्यासाठी एसी कार मध्ये पुत्र सुद्धा फिरते नैवा कृतीपती नैव कुलम नशिलम याच्यावर आपलं मागच्या वर्षी चिंतन झालं होतं बघा तुमच्या लक्षात आहे का नाही कोणता आपण घेतला होता मागच्या वर्षी तुम्ही एवढं जरी मला सांगितलं तरी मला समाधान वाटेल तुम्ही लोक लक्षात ठेवत नाही ना त्याच्यामुळे आमच्या दुकानं कधीच बंद होत नाही तुम्ही जर लक्षात साहेब झाले लक्षात ठेवलं की आमचे शटर बंद करावे लागते प्रारब्ध हाती जन सुख शीन पावत असे करिता घायाचा संग अंगे अंग माखावे आम्ही सांगे पिढा वसे त्यागे असे मला इतकंच नाही अजून माझी याददाश्त इतकी जबरदस्त आहे की मी माझ्या जीवनामध्ये पहिलं कीर्तन कोणत्या अभंगावर केलं तुम्ही आधी सांगू शकतो लोक म्हणतात म्हातारा झालं का अरे नाही म्हातारपणी जर बुद्धी मला सांगा म्हातारपणी बुद्धी जर संसारावर घासली की ती धारी निघून जाते संसाराचा दगड काय सांगा तुम्हाला आता दगड धार टाकू देत नाही
आणि आम्ही नेमकं तेच करतो. आम्ही म्हातारपणीच बुद्धी संवसारात असतो. म्हातारपणी मला सांगा ना. म्हणून अभंग आपला मागच्या वर्षी प्रारब्ध हाती जन सुख शीन पाव तसे बघा अभंग घेतला होता. आमचं भाग्य चांगलं की कमीत कमी आम्ही मागचा अवशेष कर्म भोगण्यासाठी जरी आलो आता, पण आमचा नंबर लागला भाग्यवंताच्या यादीमध्ये. तुम्हाला असं कसं काय मला तुळशीदास महाराज म्हणतात ना, अरे बाबा तुमचा नंबर लागला, भाग्यवान ठरला तुम्ही. बडे भाग मानव तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथांनी वा गावा. कमीत कमी मागचा अवशेष कर्म भोगण्यासाठी तुम्हाला माणसाचा जन्म तरी मिळाला. मनुष्यपरमोचे जन्म दीर्घायुवारे घेतात. सन्मित्र सुश्रुत सतीप्रिता भक्तीच्या नारायणे. कमीत कमी मला हे एवढं भाग्य आपलं चांगलं की नाही तरी ना बाबा म्हणता येऊन मनुष्यपणा दोन साठी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्तक जाणा पुष्य रूपाईचा मनुष्यपण तारी साधी नारायण. मनुष्यपण तारी साधी नारायण. पाप पुण्य करून जन्माला प्राणी जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शन. बघा याच्यावर मला सांगा की जन्माला कारण कर्म, जन्माला कारण पाप आणि जन्माला कारण 3 नंबरचं प्रबळ कारण दांड. चांगल्या चांगल्यांचे पत्रे उडून दिले. चांगले आमचे जाऊ द्या हो, आमचे ते केव्हा तरी कागद सारखं काही सांगता येत नाही. चांगले ते मला सांगा. म्हणून समर्थांनी सुद्धा दासबोध मध्ये एक उभी दिली बघा. वासना धामिनी पडली गळा, घालून वेटाळे व मी गळा, जीवा लावे वेळोवेळा भयानक ते. वासना म्हटलं की वासना, ज्याला वासनेने फसवलं की आमच्या डोळ्यापुढे कोण येतं? देहाची येता मरण, भरताची मृगाचे ध्यान, तिने मृग जन्म पावे आपण, जन्मांतर कारण ऐसे झाले. जो मृगाचे ध्याने निमाला तो मृग जन्म पावला, कृष्ण ध्याने निमाला कृष्ण झाला सोयेची. किंवा वासनेचा संग होय अंतकारे, तरी तपोबळे जन्म. हे आमच्या जीवाचे जन्माचे कारण आहे बघा. मग अवतरण का वापरलं? आता आपण हे 3 कारण संतांकडे सापडतात का शोधू. पहिलं कारण कर्म आपण संतांकडे शोधू. बघा संतांकडे कर्म शिल्लक आहे का असं जर म्हणावं, आम्ही कर्म करतो, छातीला हात लावून अहम करतो तो बुद्धीने आम्ही कर्म करतो. मी केलं हे मी केलं, सर्व मी केलं, मी आहे म्हणून स्वतः चालतो. अरे तू जाऊन तो बघ, पण नाही बनणार. पडलं का बंद? नाही बंद पडत. आयशी गेले कोट्यान कोटी. मला सांगा काय रडू एकासाठी? असे आले किती गेले किती, संपला भरारा. दादा कोणके परी तुझ्या नामाचा अधुनी दरारा, धावत ये लवकरी आम्ही दालो रे हैराण एक मुखान. बघा अजून काही कोणातून अडत नाही. मला कोणाचं कोणावरून राहत नाही. मला सांगा ना, संतांकडे कर्म शिल्लक नाही. का नाही? आम्ही अहम करतो तर बुद्धीने कर्म करतो. संत ब्रह्मार्पण बुद्धीने सदकर्मेती झाले ब्रह्मार्पण. झाडाला पहिले फुल लागते की फळ लागतं? फुल लागतं. फुलाच्या पाठीमागे फळ येतं. जसं जसं फळ मोठं होतं तसं तसं फुल मोठं होत जातं. असं फल धारणा झाली की फुलाला ती जागा सोडावीच लागते. बघा ऐका बरं का, फल धारणा झाली
की ती जागा फुलाला सोडावीच लागते. आणि जर विचार केला तर फलास्य कारणम पुष्प, फलात पुष्प विनश्यते, तसे ज्ञानास्य कारणम कर्म, ज्ञानात कर्म विनश्यते. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. तथा अर्जुना, अरे ज्ञानाग्नीने सर्व काष्ट कर्माची काष्ट जळून दग्ध झाली, म्हणून संतांकडे कर्म शिल्लक नाही. आता जर पाप म्हणावं तर कसं काय शिल्लक राहील? तो साधन आहे ना, नाम संकीर्तन साधन पैसोते, नाम संकीर्तन साधन पैसोके, नाम संकीर्तन साधन पैसोके. जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरीचे जळतील पापे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरीचे. नरके जाया झाले म्हणा, नरके जाया झाले म्हणा. जळतील पापी जन्मांतरीचे. साधन आहे ना पाप घालवायचं. बरं ते काय आमच्या सारखे का? वर्षातून फक्त 7 दिवस सप्ताह झाले केले की मग काहीच नाही. हा? त्यांचं सततम कीर्तयंत माम यतंतच दृढ, सतत आहे ना हो, सतत आहे. माझी मदत झाली अनावर वाचा किंवा सुकेशो ब्रह्मानंदा आणि गाव राम नाम शिवा. होय मग बाधा काळदूत यमाचे, करो वासुदेव स्मरण ते कृपे. सतत आहे ना मला सांगा ना. म्हणून पाप शिल्लक नाही. नमृती यावती शक्ती पापने हरणे हरे, तावत कर्तुम न शक्ती पातकंपात की जना. माझे नाम ब्रह्मास्त्र जगी, महापापे बापुडे बघे, नामापुढे उरा लागे कस त्यांचे अन्याशना. एवढी नामापाशी शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती, नामापाशी चारी मुक्ते जाण निश्यती विद्या. कवी महाराज म्हणतात, जिस समय नाम हृदय धरियो, भयो पापो का नाश, मानो ठिणगी आग की पडे, जैसे पुराणी घास. म्हणून संतांकडे पाप घालवतं साधन आहे नाम, म्हणून पाप नाही. कर्म नाही राहिली वासना, जी वासना हरिरूप झाली. मला सांगा, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाले अंगे हरिरूप. म्हणजे 3 कारण संतांकडे नाही, म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. जन्मले म्हणून अवतरले. अवतर म्हणजे वरून खाली येणं, खालच्याचा हात धरणं आणि मग त्यांना सन्मानाला लावणं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले देवसी, सात भावे वर्णाया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले देवसी, सात भावे वर्णाया. आम्ही वैकुंठ आलो याच कारणाने. आपल्या मर्जीने येणं, आपल्या मर्जीने जाणं. बघा अजून एक आपण शेना महाराज ते म्हणतात, असता वैकुंठाशी काय सांगे ऋषिकेशी, जाऊन मृत्यू लोकाची जन भक्तीशी लावी का. वंदुने आज्ञा सिरी जन्मलो न्हाव्याचे उदरे, वाचे नाम निरंतरी रामकृष्ण हरे विठ्ठल. येथे उपकारासाठी आणि घरी आले घरच्या वैकुंठी. कारण संत मला सांगा आपल्या मर्जीने येतात, तुमचा आमचा आणि उद्धार करण्यासाठी. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. कशासाठी? कोण अवतरलं? कोण? देव म्हणते ब्रह्मा होय, देव म्हणते ब्रह्मा होय, सोपान देव नेमकी काय, सोपान देव नेमकी काय. देव निवृत्ती ज्योतिर्मय, देव निवृत्ती ज्योतिर्मय. ज्ञान देव ब्रह्मानी घोट. देव म्हणते ब्रह्मा होय, देव म्हणते ब्रह्मा होय. ज्ञानदेव ब्रह्मा
गदा सदाशिवाचा अवतार स्वामी मूर्ती महाविष्णूचा अवतार आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी ऐसे ब्रह्मा विष्णू हर मुक्ताई मूळ माया साचार तारवया चराचर काली माझी अवतरले ऐसे ब्रह्मा विष्णू हर ऐसे ब्रह्मा विष्णू हर अवतरले बघा. कारण देवाला काही कार्य देव होऊन नाही करता देवाला काही कार्य देव होऊन नाही करता आलं मला सांगा. म्हणून देवाला आणि संत होऊन ते कार्य करावं. कारण देवांना दुर्जनांना नाही सुधारता आलं. दुर्जनांना फक्त काय करता आलं मारता आलं. मला परित्रा नाही साधूंना विनाशाचे दिवस सुटता पण दुर्जनांना सुधारता नाही आलं. मला सांगा संतांनी त्यांना सुधारलं. आपण सारी ते करते नाही काळ वेळ तयार जे खळांचे व्यंकटी काय सांगावं तुम्हाला. संत अशा आहेत की जसं एखाद्याने परीच फोडायला तर घन मारला परीच फोडायचं म्हणून घन मारला शेजारी परीक्षा देत नाही ते गेलं बाहेर गाव दार उघडलं आयडियावर परीस ठेवला ना आणि वरून घन मारला. तुम्ही आता परीसच ठेवायचा नाही. आता ठेवायचाच नाही म्हणे. आता परीस बघा ठेवायचाच नाही. एक दणका मारला परीचे तुकडेच तुकडे. बरोबर नाथ बाबा म्हणतात परीच फोडावया दान सबळ हानी तला घन त्याशी करिता स्वर्ण न लगे क्षण तत्वता. अहो संत आहे काय सांगावं तुम्हाला. किती जरी दुर्जनांनी त्रास दिला काही मला काही फरक पडत नाही. काही नाही. मान नाही ना अपमान नाही. वृक्ष द्यायचा नव्हे मान अपमान तैसे संतजन वर्तता ते योनिया कोणी घाव जे घालते तया ते म्हणती छेदू नका. संत संतांनी तई असे करणी संत संतांनी तई अशी करणी जिमी कुठार चंदन आचरणी. संत असंतांबरोबर कसे वागतात. जिमी कुठार चंदन आचरणी. जसं चंदन आणि कुऱ्हाड जसं चंदन कुऱ्हाडी बरोबर वागतं. आता चंदन कुऱ्हाडी बरोबर कसं वागतं. समजा कुऱ्हाडीचा घाव जर कुऱ्हाडीने मारला ते चंदन म्हणत नाही तुला माझा सुगंध देणार नाही. कटई परसू मलय सुनुबाई कटई परसू मलय सुनुबाई निज गुण दे सुगंध बसाई निज गुण दे सुगंध बसाई कटई परसू मलय सुनुबाई कटई परसू मलय सुनुबाई. आपण कुऱ्हाड जरी मारली तरी चंदन त्याला आपला सुगंध देऊन टाकतं आपला गुण देऊन टाकतं. मला सांगा तसे संत आहेत. मला सांगा आपला गुण देऊन टाकतात ते. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जे अवतरले कशासाठी. उद्धराया आले दीन जना उद्धराया आले दीन जना उद्धराया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले.
हा यादी आपण आता एवढं झालं आमचा उद्धार कशामुळे आम्हाला लोक महाराज कशामुळे म्हणतात आम्ही फक्त त्यांचं कार्य करतोय काही अंश आहे जर विष्णू पंत पागणी सारखं जर कार्य केलं आहे की नाव संत तुकाराम 1936 संत तुकाराम पिक्चर झाला बघा विष्णू पंत पागणीची तुकाराम महाराजांची भूमिका निभावते इतका पिक्चर चालला तर काय सांगाव तुम्हाला इतका चालला डायरेक्टर प्रोड्युसर आणि पैसे देण्यासाठी गेले त्यांनी म्हटलं नको मला नको पैसे म्हणजे अपूर्ण आहे का अहो म्हणे मला पैसेच नको नाही म्हणे का बरं नको मला नाही मला नको पैसे म्हणे का नको अहो तिची त्यांची भूमिका केली म्हणे थोडंफार मला त्यांचं आचरण करू द्या थोडंफार त्यांचं आचरण मला थोडंसं करू द्या म्हणजे भूमिका केली आचरण करू द्या मला सांगा ते कपडे अंगावर घातले तर पुन्हा काढलेच नाही आज तुमच्या आमच्या घरात जो फोटो आहे कोणाचा माहिती आहे का विष्णुपंत पागणीचा आहे आपण सारिके करीत येतात बस फक्त तेनेची पंथी चालू जात न पडे गुंता कोठी काय फक्त संतांच्या मार्गाने चला त्यांच्या मार्गाने मला सांगा ते का आपल्या खड्ड्यात नेतील का हो तेनेची पंथ ज्ञानेश्वरी डेली मावली कोणता मागा व्यासांचा मागावा घेतो भाष्यकार ते वाट पुसतो ज्ञानेश्वरी लिहिताना पहिले व्यासांचा मागावा घेतो की व्यास नारायण चालले त्या वाटेने निघाले भाष्यकार ते आद्य शंकराचार्य त्यांना वाट पुसतो आम्ही कसं आपल्या मताने करायला बघतो मला सांगा तुकाराम महाराज का आता कधी घरामध्ये आजोबाने आणले कधी पिढ्या गेल्या तिला वाळी गेल्या की कोणी उघडत नाही एक सांगू तुम्हाला मी ग्रंथहीन घर आणि आत्माहीन शरीर काय काम ते मला सांगा घर म्हणलं की त्याच्यामध्ये ग्रंथ पाहिजे आमचे सर्वात पहिला ग्रंथ पाहिजे आमचा ग्रंथ माहिती ना आमचा ग्रंथ कोणता गीता ज्ञानेश्वरी मला पाहिजे घरामध्ये पाहिजे जगाने ऍक्सेप्ट केली गीता ज्ञानेश्वरी जगाने जागतिक भाषेमध्ये प्रत्येक भाषेमध्ये ट्रान्सलेशन घेते ज्ञानेश्वरीचं मला सांगा आम्हाला त्याची गरज आहे आज माणसाने माणसासारखं माणसाशी कसं वागावं हे आम्हाला गीता ज्ञानेश्वरी शिकवते मला ही संतांची शिकवते म्हणून त्याच्यानेच आमचा उद्धार होणार आहे त्याच्याने उद्धार त्याच्याने मला आधी जगाच्या पट्टी तुम्ही कुठे गेला तुम्ही म्हटलं भारतीय म्हटल्यावर लोक दचकतात भारतात जाऊ द्या भारताच्या बाहेर जा तुम्ही तिथे एवढं जरी म्हटलं आय एम इंडियन जरी म्हटलं ना तर ते म्हणते भारतीय कारण भा शब्दातच वजन आहे भा म्हणजे ज्ञान भा म्हणजे ज्ञान रत म्हणजे प्रयत्नशील जे सदैव ज्ञानासाठी प्रयत्नशील आहेत मला सांगा त्याला म्हणतात भारत हे ज्ञान निघाल हे ज्ञान तर जन्मात आईच्या पोटातून आल्यावर शिकवायची गरज नाही ना जात मात्र जन्म संध्याकाळी लाज भाई ते आईच्या उदरातून मुलगा जन्माला आला पोर आलं बाळ आलं जन्माला रडले की आईने उचललं गेले की दूध प्यायला लागले ते कुठे शिकवायची गरज त्याला मग हे ज्ञान शिकवायची गरज नाही पोटाचं ज्ञान शिकवण्याची गरज नाही आम्ही आईच्या उदरात मागे बहुता जन्मी हे करीत आलो आम्ही समजा जर जन्माला आल्याबरोबर जर आम्हाला आईचे दूध पिण्याची ट्रेनिंग राहिली असती तर किती जगले असते मला सांग किती जगले असते ते ज्ञान नाही पण ज्ञान कोणतं उद्धरायचं ज्ञान कोणतं आपली आपण करा सोड बनव ज्ञान कोणतं आपल्या स्वतःची ओळख बुद्धजी महाराज म्हणत का आला शिकवणिया जा शिकवण्या रे थाया घरदार तुझे नाही अवघे लटकेच माया सावध होई बा काळ लागला प्रपंच गुंतू नको काय उडत त्रिकोट पोसल्याने घर सायास केले दोन्ही दार लिंबोनिया आता गुंतू दिले सावध होई बापा हे ज्ञान पैका बरोबर जरी म्हणी आधी आणावी मला सांग संत या बरोबर सर्वस्वी विठोबा
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराले दीन जनांचा उद्धार करण्यासाठी अमृत लोकांमध्ये संतांचा अवतार झालेला आहे. 9:48 झाले, म्हणजे 50 मिनिटं होत आले. म्हणजे मला असं वाटतं मला थोड्यासाठी आहे की नाही. आता अभंग तुकाराम महाराज कशासाठी हात भरून धुवावे म्हणजे आता उगाच पुढच्या चरणा कशाला स्पर्श करायचा बा, चरण पूर्ण होणार नाही. ते अर्धा आपण राहून दे, त्याच्यापेक्षा कशाला थोडं मला जायची घाई आहे. मला आता पुन्हा सकाळी एवढी गडबड करून ठेवली तुम्ही. आता मला पारनेरला जायचंय. म्हणजे सकाळी काल्याचं कीर्तन तिथं पारनेरला आहे. तिथलं काल्याचं कीर्तन आटोपलं की लगेच जळगाव आपल्या चाळीसगावच्या पुढे लगेच संध्याकाळच्या कीर्तनाला जायचं. हेस्ट मिक्स चालली होती वेस्ट काही म्हणजे असं होऊन जातं मला. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उदरवाले दीनजना ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी. संतांचा अधिकार दुसऱ्या चरणामध्ये बघा काय अधिकार की ब्रह्मादिकाने त्यांच्या पायावर डोकं ठेवावं. संतांचा अधिकार. तिसऱ्या चरणामध्ये होका दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित उद्धरती. वाल्मिक ऋषी सारख्यांचा, गौतम बुद्धाने अंगुलीमाल सारख्या दुराचाराचा काय केलेलं आहे, उद्धार केलेलं आहे. आणि अशा संतांचं नामदेव महाराज देवाला आहे. आणि म्हणतात देवा यांचा सहवास मला लाभला तर बरा होईल अखंडित नामा वास त्यांचा पाहे. Oh
अभंगता भावार्थ आपण एक चरण पाहिलं ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. इथपर्यंत आपण पोहोचलो, वाचलो, जगलो तो बचन घेतो. कारण आपला मागच्या वर्षाचा अभंग एकच चरण झालं आपलं, फक्त प्रारंभावर पण बोललो मागच्या वर्षी. तेही बाकी राहिले, हेही बाकी राहिलेले. माझं बाकी उधारी करत करत किती दिवस चालेल. समजा उधारी करता करता मध्येच गेली चिठ्ठी फाटून, तर मग काय करायचं. नाही पाहिजे. आनंद इथे झाला, बस सुख वशी घ्यायची नाही. बहु पायी संतांचे मग कुठे जायचं. संसारामध्ये जिकडे तिकडे हाडाडं जे मार असतं, इथं 2 तासाचं मग एकदम फ्रेश होऊन जात. एकदा काही इथून सुटलं, कोणी मला ड्युटी, कोणी मला, मी म्हणाल माझी गाडी, ती मला आमची ड्युटी चालले बरोबर. मग बघा, ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला, त्यांचे एका मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर